केला मनोज जरांगे पाटील साहेबांनी जो आदेश दिला त्या पद्धतीने आज आम्ही बैठक घेतली आणि विशेष म्हणजे आमच्या अपेक्षेपेक्षा आज 3 ते 4 हजार लोक इथे गोळा झालेत। म्हणजे आम्ही आजच आमचा विजय घोषित करतो। कारण का की 4000 लोक एका कुठल्याही पक्षाच्या उमेदवारासाठी कधी एका जागेवर आले नाहीत। जरांगे पाटील आज आम्ही फॉर्म प्रत्येकाचे भरून घेतलेला आहे। 40 ते 45 लोकांचा फॉर्म आम्ही आज भरून घेतोय। म्हणजे 45 लोकांच्या अर्जाची उमेदवाराची मागणी आहे। पण जरांगे पाटील यातला एक उमेदवार फायनल करतील आणि तो उमेदवार निवडून आणायची आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे। मग कुणाला उमेदवार देऊ द्या, अगदी आमच्यातला जो कोणी असेल त्याला उमेदवारी देऊ द्या। कारण का की उमेदवारी दिल्यानंतर उमेदवार हा निवडून येणारा असावा हे आम्ही जरांगे पाटलांना फक्त सांगणार आहे। काय मुद्दे घेऊन तुम्ही समाजापुढे किंवा मतदारांपुढे? आमची एकच मागणी आहे की ओबीसी मधून आम्हाला आरक्षण दिले पाहिजे। या मुद्द्याला धरून आम्ही मतदारांपर्यंत जाणार आहे। दुसरा मुद्दा राहिला की आता आमच्यावर एसआयटीची चौकशी लावली, हा मुद्दा असेल राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, शिवसेना असेल किंवा बीजेपी असेल, या कुठल्याही पक्षाने आम्हाला आरक्षण दिले नाही। ह्या सगळ्याला गाडा आणि आपले उमेदवार लोकसभेत पाठवा ह्याच्या एवढ्या मागणीसाठी आम्ही लोकांपर्यंत मत मागण्यासाठी जाणार आहे। प्रचार करण्यासाठी आपण पण गावागावात जाणार आहे, मग त्यावेळेस आपली अडवणूक होईल का परत? आम्ही आमची अडवणूक झाली तर आम्ही कशासाठी अडवतो ही विचारणार त्यांना। आता जो उमेदवार असेल प्रत्येक पक्षाचा उमेदवार सत्तेत होता, आम्ही कुठे सत्तेत होतो? त्यामुळे आमच्या अडवणूक होण्याचा प्रश्नच उपस्थित होणार नाही। आम्ही सत्तेत नव्हतो, आम्हाला सत्तेत गेल्यानंतर आम्ही जर नाही मागण्या मांडल्या तर आम्हाला आमच्या गाड्या सुद्धा फोडल्या पाहिजेत। आम्हाला लोकांनी चपल्याने आणलं पाहिजे, आमच्या अशी मागण्या आहे का? तर आम्ही उमेदवारी आम्हाला लोकसभेत निवडून दिले, आम्ही नाही मागण्या केल्या तर आम्हाला आणलं पाहिजे। ह्या लोकांना आमचं म्हणणं काय आहे की तुम्ही इतक्या वर्ष सत्तेत आहे, तुम्ही काय केलं नाही म्हणून आम्ही त्याला अडवतो। बाकी आमचं त्यांचं काय वैयक्तिक भांडण थोडंच आहे। मराठा समाजाशिवाय इतर समाजाला कायम लहान भावाप्रमाणे वागवले, त्यामुळे आम्हाला इतर समाज आमच्या बरोबरच आहे। गावागावातला आमच्या समाजात जिल्ह्यात राज्यात कुठेही भांडण झालं नाही। वरची जे लोक आहेत तेच भांडण लावतात। सामाजिक आमच्या गावातला सामाजिक सलोखा तालुक्यातला जिल्ह्यातला 1 नंबर सलोखा आहे। त्यामुळे आम्हाला ही लोक आमच्या बरोबर येतील असं आम्हाला अपेक्षित आहे।